संपलं पण हरभरा खाली भेटलं. हो यार दरवर्षी आहे की नाही शरद बोलवतो आपल्याला रोडा खायले पण यावर्षी त्यानं बोलवलं नाही. अरे त्याला ध्यान नसेल राहिलं त्याला. हा किरण लावर कोणतरी लावू लावला स्पीकरवर टाका ते बघ. हा ऐकू द्या आम्हाला मी. हॅलो हॅलो शरद कुठे तू? मी शेतात इकडे. हरभरा खाली उरवलो आम्ही. अरे नाही मी इकडे धाडच्या बस स्टँडवर आहे. अरे पाहुणा वारला जरा मी तिकडे मौतील चाललो. हा मी बोलतो तुला गडबडीत मी नंतर बोलतो. हो कोण मारलं होतं? अरे ते खोटं बोलू राहिलं. पहिले त्यानं एकाने शेतात म्हटलं मग म्हणतो मी धाडले. ते चाट मारवाल आपल्याला. नाही नाही होऊ शकत चालता का आपण एकदा चाट जाऊन मारत पाहू? जाऊन आपण त्याच्या वावरातच येतो. चला चला, चला, चला. चला. अरे ते खोटं बोलत आणि त्याला वाटलं यार बरं येते. एवढा खर्च लावून बी झाडाला घाटी नाही. काय निसर्ग आहे. जाऊ दे तिकडे. अरे यो काय इकडे बसेल यो. आणि आपलं खोटं बोलतो बाबा यो. चला, बरोबर आहे. अरे यार कशाने चाले हे. जाऊ दे तिकडे. का रे कोण म्हणतो तू? म्हणतो धाडच्या बस स्टँडवर आहे म्हणतो. खोटं बोलतात बोय. किती खोटं बोलतो यो. हा? खरे मजाक केली मी. जा आणा हरभरा खा. आणा हरभरा हिरो हिरो पाहुणा ना. खरे काऊन नाराज आहे तू? कोण गेलं काय गरज? नाराजी असं काही नाही. काय सांगू तुला शेतकऱ्याची व्यथा. काय झालं रे? 15,000 रुपये क्विंटलचं डॉलरचं बियाणं त्यात पेरणीले खताले 5-7 हजार रुपये चालले गेले. त्या अवकाळी पावसामुळं धुळीमुळं आळ्यानं सगळं हरभर खाऊन घेतलं. आणि मला मागाशी औषध आणून कसं बसं हरभर ध्यानावर आणलं. त्यात मी झाडाला एकूण मूठ घातली. मग कसं बोलू तुम्हाला मी घोडा खायला. नाराज नको मित्र. आम्ही तर असं मित्र हा तुम्ही हरभर निसर्ग उपक्रम म्हणून काय झालं. निसर्गाने कहर की तुम्ही हरभर खाल्लं का कमी होणार नाही. पण शेतकरी शेवटी आशावरच गेला. पण एक दिवस शेतकऱ्याचा चांगला सुखाचा दिवस येईल. आणि या देशातला सगळा शेतकरी सुखावर आनंदमय जीवन देईल. पण शेवटी शेतकरी हा आशावरच. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. पण त्या शेतकऱ्यांचे दुःख शेतकऱ्यांनाच माहिती असतं. बाकी सगळे तर शेतकऱ्याला लुटायला बसले. तो 2 वर्ष झाले घरात माल पडू नये. मालाला भाव नाही. जर मालाला योग्य भाव मिळाला आणि निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिली, माझ्या शेतकऱ्यासारखा राजा माणूस दुसरा कोणीही नाही हो.